नमस्कार. नमस्कार. आपण आलेलो आहे जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये दगडू चौधरी दगडू हरी चौधरी एक चांगल्या प्रकारचं एक चांगलं जातीवंत राजकारणी आणि एक चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व, एक गावाचा आदर्श चौधरी साहेबांचा आहे आणि त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये या गावामध्ये भरपूर असा विकास केलेला आहे आणि त्या विकासाची पावती त्यांना चांगल्या प्रकारची मिळालेली आहे. लोकांचं प्रेम त्यांच्यावरती आहे आणि त्यांनी निस्वार्थी सेवेने या चिंचोली पिंपरी या गावाची सेवा केलेली आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. आवाज आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपला हार्दिक अभिनंदन. एक भारदस्त एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं आहे आवाज आणि आपण उभ्या आयुष्यामध्ये आपल्या चांगल्या पदावरती आपण पदं भूषवलेली आहे. गावाचे आपण काही कालावधीमध्ये सरपंच राहून चुकलेले आहेत आणि आपल्या हातून एक विठ्ठल मंदिराची चांगली उभारणी झालेली आहे. बरं, एक महत्त्वाचं की या मंदिराच्या संदर्भामध्ये आपल्याला ही संकल्पना कशी सुचली, काय सांगाल थोडक्यात? संकल्पना अशी सुचली, आमच्या गावात मी स्वतः विठ्ठलाचा भक्त आहे आणि विठ्ठलाची पूजा अर्चा करायलाच मंदिर नव्हतं. त्यामुळे मला असं वाटलं की आपण आपल्या गावात आपल्या स्वतः करता नाही पण सर्व गावांचा हक्काने सर्व समाज जाती धर्माच्या लोकांना तिथे दर्शन घेता येईल असं म्हणून सर्व सार्वजनिक देवालय व्हायला पाहिजे बा या कल्पनेतून तिथे मंदिर एक चांगल्या प्रकारचं प्रसिद्धी ज्योतातलं आपण मंदिरची उभारणी केलेली आहे. एक संकल्पना आपण कृतीत उतारलेली आहे आणि पूर्ण गावकऱ्यांचं आपल्यावर प्रेम आहे. या मंदिराची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? 28 डिसेंबर 2021 साली. या मंदिरामध्ये मंदिराचं संरक्षण करण्यासाठी आणि सेवेकरी काय आहेत का? नाही, आमच्या मंदिराला कुठलीही आवक नसल्यामुळे आम्ही कुठल्याही सेवेकरी पण स्वतःहून सेवा करणारे लोक समोर आले आहेत. ते सर्व मिळून आम्ही रोज सेवा करतो. बरं, आपण काही कालावधीमध्ये सरपंच राहून चुकलेले आहे. या कालावधीमध्ये लोकांचा आपल्यावर विश्वास होता म्हणून आपण बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि एक विकासाच्या माध्यमातून एक निस्वार्थ सेवा आपण केलेली आहे. त्याची पावती आपल्याला मिळालेली आहे. कोणकोणते कामं केलेली आहेत आपण गावामध्ये? काय सांगा? गावामध्ये हागणदारी मुक्त केलं आहे, सर्व लोकांना संडासी दिले आहे, गावात सर्व लोकांना घरकुलं मिळाले आहे. गावामध्ये जवळपास आम्ही 200 विहिरी दिल्या आहे. MRG तर त्यातून 3-4 लाखाच्या योजनेचा तर लोकांना सर्वांना फायदा झाला. त्यामुळे सगळं गाव बागायत झालं आहे. आमच्या गावात सर्व प्रकारचं केळीवरपासून सर्व पीक बागायती येतं. एक चांगल्या प्रकारचं हे होते चौधरी साहेब. त्यांनी एक चांगल्या प्रकारचा संकल्प मनामध्ये घेऊन एक गावाला एक विकसित करण्याच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे. एक आपलं गाव आदर्श कसं करता येईल यासाठी हे व्यक्तिमत्व झपाटलेलं होतं आणि पूर्ण गावकऱ्यांचं त्यांच्यावरती प्रेम आहे. त्यांचंसुद्धा गावकऱ्यांवरती प्रेम आहे. एक असं अतूट असं नातं त्यांचं एक नातं आहे आणि त्यांचं प्रत्येक कलागुण हे वाखाणण्यासारखे आहेत. तो गावाचा एक आदर्श आहे आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पदं भूषवलेली आहेत. त्यांनी एक सविस्तर माहिती त्या संदर्भात दिलेली आहे. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी आमच्या आबांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे, आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.